घ्याशीच शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्याशीच शिवभक्ताच्या हृदयावर, हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. जोरात टाळ्या जर तुमच्यापर्यंत विचार पोचले असतील तर. जल्लोष चांडाळ चौकटीच्या करामतीचा आता धिंगाणा होणार, आता तुमच्या मनासारखं घडणार. आतापर्यंत सभा तुम्ही एक नाही हजार बघितल्या असतील हो, पण जल्लोष चांडाळ चौकटीच्या करामतीचा या कार्यक्रमातून या रंगमंचावर सादर होणारी आमची ग्रामसभा तुम्हाला लोटपोट करायला होती का नाही बघा ना. अशी ही महाराष्ट्रात गाजत वाजत असलेली ग्रामसभा. ऐका ऐका, भोर गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तंटा मुक्तीची सभा होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हजर राहावे. बर का ग्रामस्थांनो, सभा होऊन द्यायची नाही, अजिबात होऊन द्यायची नाही. कुणी जाडवं बोललं तिथंच आडवा करायचा, विरोधच करायचा. आणि महत्वाचं खरं असलं तरी खोटं म्हणायचं. हा चला. तर मंडळी 15 ऑगस्ट 2007 सालापासून सुरू झालेलं महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान कोणाचे दिवाणी खटले असतील, महसुली खटले असतील किंवा इतर कसले तंटे असतील, आपण सर्वांनी सामोपचाराने तंटे मिटून आपल्या गावाला कसं तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळेल म्हणून खऱ्या अर्थाने आजची ग्रामसभा बोलवली. या असल्यावर कशी ग्रामसभा नीट व्हायची. अरे कबूल लागेल ओ बाळासाहेब, तंट्या नादे अशा टाळ्या वाजवल्यावर ग्रामसभा होईल का आमची. खलास करी ह्याला इथं. कुठे खलास करता, बायको रोज झोपाट देईन खलास करीन. ओ मॅडम आहे समोर, कोण? पोलीस अधिकारी. माझा पोलिसांचा काय सामान, मी घरी जाईन. मी कुठं कोणाला काय बोललो का. मला तुम्ही धमकी देऊ नका राव पोलिसांची. मी फक्त या जगात पोलिसांना भेटतो, नाहीतर मी गुप्ती माझ्याकडे एवढी घरी. बहिणीला काय वाटेल दारू पिऊन ग्रामसभेत आला राव. पुढे कविता ताईंला काय बस झालं. या काही इलेक्शन उभा नाही राहिला. त्याच्यावर नाही यायचं, इकडून यायचंय. कोण ना याला पायऱ्या बिरी ठेल काय तुमच्या कोणी केलं ह्याला पायऱ्या. मी येत न जाईन. त्याचा आवाज वाढवा. पायऱ्या बिऱ्या बघा चिकटल्या कांदा. ना तुम्ही चिकटू नका. माझं राव लय बेकार काम आहे. वायरमॅन कशाला राम राम. राम हरचे लोक राम राम. झालं असलं तर बसता का. बसा म्हणायची काय कारण आहे. अहो ग्रामसभेला सुरुवात करायची. मग बसा म्हणायची काय कारण आहे. उभं राहणार. तो उभं राहणार. कोण काय कोण बसव मला म्हणजे खाली बसणार नाही. बसा म्हणायची काय कारण. ठीक आहे, आपण ग्रामसभा चालू ठेवू. त्यांना उभं राहायचं, उभं राहू द्या. नाही उभं राहा माझी. तुम्हीच म्हणला खाली बसणार नाही. मग उभं राहा म्हणायची काय कारण आहे. आता काय करणार. बसणार. खाली बसणार. ठीक आहे बसा. मग ढकलायची काय कारण आहे.
कोणी ढकललंय? आता कसं टाकायला? अहो आम्ही खाली बसा म्हणलो, फक्त खाली बसा म्हणलोय तुम्हाला. बसा. गरीबाला ढाकायला. ओ नीट बसा, ग्रामसभेत आलाय, नीट बसा. बसा. तर मंडळी कोणी भांडण तंटा करत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही, पैसा वाया घालवत नाही. हे करत असताना आपल्या गावाला कसं तंटमुक्त अभियानाचे पारितोषिक मिळेल म्हणून खऱ्या अर्थानाची ग्रामसभा आहे. म्हणून खऱ्या अर्थानाची ग्रामसभा बोलवली. मिळूच शकत नाही. काय आपल्या गावाला ना तंटमुक्त अभियानाचं पारितोषिक मिळूच शकत नाही. का? मलाच राहील. तुम्हालाच विचारतोय. ओटूनच राहील. अहो उठूनच उभा आहे ना मी. मग मला कोण उठ म्हणायचं? ठीक आहे, उठा 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 उठा. आपल्या गावाला तंटमुक्त अभियानाचं मिळू शकत नाही. पण काय मिळणार नाही? जर आपल्या गावाला जर तंटामुक्तीचं जर पाहिजे असलं ना पारिश्रमिक, तर त्याच्यासाठी आधी बाळासाहेब उच्चार व्यवस्थित करा. पार्शिक नाही, पारितोषिक उच्चार. पारितोषिक. नाही नाही, तुम्ही काय पुण्यातल्या सदाशिव पेठेचा लांबला काय? उच्चार पारितोषिक. तेच पारितोषिक. पारिश्रमिक. पारिश्रमिक नाही, पारितोषिक. तेच ते जर आपल्या गावाला जर पाहिजे असलं ना तंटामुक्तीचं पारिश्रमिक, तर त्याच्यासाठी आधी गावातली भांडणं मिटवावं लागते ती, आणि मग मुंबईला मिळताय पारिश्रमिक. भांडणं मिटवायलाच ग्रामसभा बोलवली ना. गावाची भांडणं मारली त्या तिकडं. तुम्हाला घरातली मिटल्यात का? तवा गावाची मिटवाय चाललाय. कुणाच्या घरातली? काय राव, माहित नसल्यासारखं करताय राव. आमची बायको नांती करावं, आमच्यापाशी मी पाया पडतो, पण एखाद्याचा संसार सुखाने होऊन द्या. मग तुमच्या घरातली भांडणं म्हणा की. गावाचा गैरसमज झाला की आमच्या घरातली म्हणून. ठीक आहे बाळासाहेब, तुम्ही दारू प्यायची बंद करा, आपण तुमच्या बायकोला घेऊन येऊ. फक्त दारू प्यायची बंद करा. नाही, तुम्ही म्हणताय दारू प्यायची बंद करा, मग आपण बायकोला घेऊन येऊ. पण मला आधी सांगा, दारू मी पितोय का ती पिती दारू? अहो बाळासाहेब, दारू तुम्हीच पेताय, पण त्रास तुमच्या बायकोलाच आहे ना. दारू मी पितोय ना. तुम्हीच पेताय. आणि मग तिच्या बापाचं गटोळ तिकडे माहेरात गेली आणि 50 वेळा फोनवर न ढोसालती. तिला म्हणाव दम असला तर पटाक नाही की दाखवतो हिसका. मग सासवडीत जाऊन हिसका दाखवा की. हे तर कुठे ग्रामसभेत हिसका दाखवायला? नाही राव, तिथं गेलो राव, डायरेक्ट सांगावी ती राव. मी चांगलं तिला मागच्या महिन्यात आणाय गेलोय तर माझ्या अंगावर राखेलचा डबा घेऊन आली. काय बाई का काय? तिला पण म्हणाव काय आई चांगलं नाही. बसा. दारूमुळे अक्षरशः आयुष्य उतवचं झालंय तुमचं. त्याचं तुम्हाला काय करायचं? तुम्ही दारूला सोडा ना, दारू तुम्हाला सोडा नाही. त्याचं तुम्हाला काय करायचं? त्याचं तुम्हाला काय करायचं? तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे ना, तंटा मिटवायचंच काम करायचं. वाटला कसा बघायचं नाही, त्याच्यात लक्ष घालायचं नाही. अरे इतक्या वेळ मी पाठी मागं बसलोय, कुणी माझा सत्कार केला? त्याला कोण द्याल सत्कार? मला कुणी हार तुरा दिला? त्याला कोण द्यायला हार? मला कुणी पुढे बोलावलं? म्हणलं कोणी पुढे? आणि माझं स्वागत व्हायचं सोडून खुशाल लाईटी घालवल्यात लाजा वाटाय पाहिजे. अरे पण तुझ्या बापाने तसला लिंबा खायचा 30 रुपयाचा गॉगल घालून आता का रातचा? रात्र झाली. इट्स ओके. इतक्या वेळ मी पाठी मागं बसलोय, मला कुणी पुढे बोलावलं? म्हणलं कोणी पुढे? माझा कुणी सत्कार केला? त्याला कोणते हार? मला कुणी हार तुरा दिला? त्याला कोणते हार? त्यामुळेच आमचं खानदान गावावर तापतंय. ते उगाच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि अख्या ग्रामसभेच्या माहितीसाठी सांगतो आणि तुमच्या पण माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नपुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांचीच ही पण अवलाद आहे. राहिलेली 5 एकर फुकेन नवनत पुरा करेन. कुणी लढा? रामभाऊ म्हणतात. रामभाऊ एक नंबर माणूस आहे गावात. हाय का असं डिरिंग कुणाच्यात? आणि तुम्ही त्यांना माग बसवलंय. मुद्दाम राजकारण करतोय रामभाऊच्या विरोधात. गाव माझ्या पक्क ध्यानात आलंय आणि त्यातला मार्के तंट्या तापायला झालंय का एवढं? तापाय काय झालं म्हणजे? तुम्ही म्हणताय की गावातलं भांडण गावातच मिटलं पाहिजे म्हणून मला तुम्ही निमंत्रण देऊन मुद्दाम बोलावलंय. काय झालंय? नाही तर मला कोर्टन कचेऱ्या मोकळ्याच आहेत. मी कुणाच्या लुंग्या सुंग्यांच्या नादी लागायला मोकळा नाही रे. मला लय काम असतं. वाचलंय का? मग काय झालंय? काय झालंय म्हणजे? प्रत्येक वेळेस आमचा बांध कर उठून आमचा बांध पोकारतो. त्याच्या बापाची खरेदी. ए कुणी बांध पोकारलं रे? कोण आहे तू? उठल की? ओ रामभाऊ, विनाकारण तुम्ही तापू नका बर का. अध्यक्ष, आमच्या ड्रायव्हर कडून चुकून झालंय. चुकून झालंय? अरे चुकून झालं म्हणजे तुझा काय ड्रायव्हर 10 रुपयाचा काय?
नंबर माणूस आहे गावात. जर रामभाऊच्या जर नादी लागला ना काय हे चांगलं नाही. बसा. अध्यक्ष आमच्या ड्रायव्हर कडून चुकून झाले आणि त्यांच्या बांधाला भर लावून द्यायला पण तयार आहे. ते म्हणतात ड्रायव्हर कडून चुकून झाले, बांधाला भर लावून द्यायला तयार आहेत. मी एखाद्याचा लात पण देत नाही, एखाद्याच्या पाया पण पडत नाही. देऊ का लात मागू का माफी? चुकून झालंय सांगितलं. चुकून झालंय म्हणजे मी जाणून पूजन करीन. नाही तर तुम्हाला तर मातेचा खानदानाचा इतिहास आजाकडे बापाकडे 40 एकर जमीन. सुभाषराव मला जरा काही घडू शकतो. आजाकडे बापाकडे 40 एकर जमीन. असू द्या. गाव चढा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर इकली. त्यांचीच हे पण आवला दे राहिलं 5 एकर फुकेन नादच पुरा करेन. मला जरा काही घडू शकतं. टाका फुकून, टाका फुकून. अशी बांध पोखरून संपण्यापेक्षा डायरेक्ट ऐकलेली नाही चांगली. वा रे वा, कोणी येणार बांधाल हा पोखरात बसा. बघतोय काय खाली बघ, डोळच काढीन. फुकाचीच वाट बघा आणि त्यातलं 100 रुपये तुम्हाला दारूला कसं मिळतील ते बघा. तो आमचा प्रायव्हेट विषय. चुकून झालं बाळासाहेब सांगितलं त्यांनी. चुकून झालं. चुकूनच झालंय अहो. म्हणजे तुम्ही काय रामभाऊच्या पाठणीहून हात फिरून त्यांची समजूत काढताय काय? चुकूनच झालंय. चुकून झाले. पण रामभाऊ एकच गेला तरी चालेल, काकडी सोडायची नाही. इथं आम्ही भांडणं मिटवतून काडी टाकून पेटावतो या. त्याला ढकलायचं नाही, त्याचा आवाज दाबायचा नाही, त्याचा बरोबर आहे. चुकून झालंय रामभाऊ. बाळासाहेब तुम्ही शांत बसा. आणि रामभाऊ तुमचा पण अलीकडं लय तापट स्वभाव झालाय रामभाऊ. एकट्या गावात 1 नंबर व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, अहो बास ते संपलं. दिलदार व्यक्ती. अ बास. आणि रामभाऊ तुम्ही 1 नंबर व्यक्ती आणि एवढ्याशा बांधासाठी तुम्ही पण भांडत बसलाय राहिलेल्या सगळ्या 5 एकरात नुसता काँग्रेस उगवला तेव्हा जाऊन काढा घ्यायची. 1 नंबर माणूस. पडला असता की माझ्या रानातल्या काँग्रेसाचं तुला काय करायचं? मला बी बघायचंय ते बिन खात्याचं बिन पाण्याचं येतच कसं. मला त्याच्यावर संशोधन करायचंय. तुला काय करायचं? काँग्रेस हो पुढचा इशा घ्या, नाही तर मला एक जणाची जिरवा. चष्मा काढा. कोणाकडे बघताय नक्की काहीच कळा नाही. ती काढा की खाली. ब्रँड आहे माझा, अपमान करू इच्छित. 30 रुपयाचा ब्रँड आहे. बसा. ब्रँड इज ब्रँड. रामभाऊ इज किंग. असू द्या बसा. बाकीची नुसती झिंग झिंग. आला का ग्रामसभेत ग्रामविकासाचे मुद्दे घ्या. आमची बायको नांदत नाही राव. मी पाया ह्याच्या बायकोचं तर कौतुकच झालं. प्रत्येक ग्रामसभेत बायकोचा विषय काढते. नाही सांभाळा येत नाहीत ना, पाळायच्या कशाला? नका राव गरीबाला असं बोल राव. मी पाया पडतो तुमच्या. तिकडे घरात कोंडून ठेवायच्या. एवढा असं गरीबाला बोलतात राव. काय झालं या? आता मी म्हणतोय आमची बायको नांदत नाही आणि म्हणतात सांभाळायच्यात ना तर पाळण्यात कशाला. आपण झालंय काय बाळासाहेब? मला आधी तुम्ही सांगा. मी एवढी गावात दारू पितो पण कुणाला कधी त्रास दिला नाही. बाळासाहेबांनी कोणालाच त्रास दिला नाही. आम्ही खाली मान घालून जातून खाली मान घालून येतो. हो आमच्या ह्या गालात मारली तर आम्ही हे सुद्धा गाल पुढं करतोय. बरोबर आहे की. आम्ही काय झालंय, मी लय दारू पितो त्यामुळं माझी बायको माझ्या त्रासाला कंटाळून बिचारी माहेराला गेली. हो वहिनी माहेर गेले. तिच्या बापाच्या घरी गेली. बरोबर आहे की. का तुझ्या दारात आले कुत्री? दारू पिऊन ग्रामसभेत आलाय कसं बोलावं कळतं का मग तुम्हाला? त्याचे काय कार्य सांभाळायच्यात नाही पायात कशाला म्हणायची? तुम्हाला काय उद्योग पडला होता ह्याच्या बायकोचा विषय काढायला? अहो त्याच्या बायकोचा विषय नाही. आता सगळ्यांनी ऐकलंय सांभाळायच्यात नाही तर पायात कशाला त्याच्या बायकोचा विषय नाही मग कोणाबद्दल बोलताय? कोंबड्या पाळल्यात कशाला? मग कोंबड्यांचा विषय आधीच नाही बोंबलायचं कशाला अंगावर आलं असतं? बाळासाहेब कोंबड्यांचा विषय. कॉम्प्लेक्स विषय ना? हो. रविवारी बघू. रविवारी काय? आज गुरुवारी तुमच्या बापाने कापल्या होत्या का? रविवारी बसू ना पंक्ती मरणाची बोलू मा पाहुणे लावले. आपण कोणाची कोंबडी आल्या ह्याच्या दारात? बरं अरे पण कोणाच्या कोंबड्या तुझ्या दारात आल्या मग तुझ्या बायकोला घाण काढावं लागली. सांगणारच आहे. कोणाच्या कोंबड्या तुझ्या दारात आहे? रामभाऊच्या कोंबड्या. अरे खसकाव की धरून मार. शाबास. 1 नंबर माणूस आहे गावात. 1 नंबर माणूस आहे गावात. रामभाऊला का जो उठतोय ते रामभाऊच्या जिरं बोलतोय. खुशाल कोंबड्यांची आणि कुत्र्यांची भांडणं घेऊन ग्रामसभेत आले. बारका माणूस आहे वय देव. वा रे वा. आमच्या माता भगिनी अशा असतात. कोणाचं कोंबडी कोणाच्या दारात गेली, कोणाचं बाळ कोणाच्या दारात गेलं, त्यांची भांडणं लागली तर त्यात त्यांच्या तोंडात ठरलेल्या शिव्या. तुझं मरेपर्यंत तोंड बघणार नाही, तुझ्या मैतीला सुद्धा कधी येणार नाही इतक्या घाण शिव्या. हे चांगलं नाही. काय चांगलं नाही? माणसाने एखाद्या लग्नाला आणि मैतीला कधी चुकू नये. कारण मानव जन्म पुन्हा नाही. कधी अक्कल यायची कोणाला? आमच्या बायकोला राव. ओ अध्यक्ष
दरवेळेस या रामभाऊच्या आहेत गणपती बसवायचे काय कारण? येला का जो उठतोय ते रामभाऊच्या विरोधात बोलतोय. मी तुझ्या पाया पडतो. काय आहे माहिती का, यंदा एक गाव एक गणपती करायचं. नाही नाही अरे ऐकून घे. एक गाव एक गणपती असलं गावाला शांतता राहते, गावचं नाव मोठं होत आहे, गावाला 5-10 लाखाचं बक्षीस मिळतंय आणि पोलिसांच्या डोक्याचा ताण कमी होतोय. अजिबात नाही. रामभाऊच्या आळीत गणपती या बसव. वर्षी आम्ही आमच्या आहेत गणपती बसवणार. अरे भाऊ ऑर्केस्ट्रा आणणार, तमाशा आणणार, डॉल्बी आणणार, पण आम्ही आमच्या आहेत गणपती बसवणार. आमच्या आळीत 250 पोरे. 250 पोरे. 250. झालं सांगितलं की आळीत बसला पाहिजे. 250 पोर आहेत. 250 पोरं. अरे 250 पोरांची 300 रुपये वर्गण जमती करे. नाही ह्याच्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव चालू केला का? ऑर्केस्ट्रा तमाशा आणायसाठी. तुला आरती म्हणायची का? आरती पहिल्या कडव्यानंतर तुझ्या बापाने घाली लोटाकन घेत रे. एक नंबर माणूस आहे गावात. अरे रामभाऊच्या कोणी नादी लागला ना काय हे चांगलं नाही. बसा मंडळी. आम्ही रामभाऊच्या आळीत गणपती का म्हणतो? हा म्हणतो रामभाऊच्या आळीत गणपती पाहिजे. कारण रामभाऊ शाळेतली सगळी पोरं निर्व्यसनीत. मंडळातलं ह्यांच्या एक सुद्धा पोरग 10 रुपयात नाही. एक सुद्धा पोरग 10 रुपयात नाही, म्हणून म्हणतो रामभाऊ शाळेत गणपती बसला पाहिजे. नाही नाही अरे रामभाऊच्या आळीतली सगळे पोरं निर्विसने. मग आम्ही कुणाच्या आळीतले? रामभाऊ वाट फुटला ना त्यांचा. आता वारणं फुटलं आमचं. वाट टोळं झालं, सवय त्यांच्याच वाटात लागली. अंगावायचे कारण नाही. ऐ कोणी किती बिघडायचं ज्यांनी त्यांनी ठरवायचं. दुसऱ्याकडे बोट दाखवायची नाही. जे पेल ती मरण. माझ्या वानायचं नाही. तुम्हाला एवढं दिसतं का? मागच्या वर्षी गणपती उत्सवामध्ये 500 बाटल्या रक्त कोणी गोळा केलं? रामभाऊच्या मंडळाने गोळा केलं ना. गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, किंवा गावात कुठल्या राजकीय पक्षाचा नेता असो, त्याच्या वाढदिवसाला झाडं कोण लावतं? रामभाऊ लावतात. गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना कोण राबवतं? रामभाऊ राबवतात. मग सगळ्या गोष्टी रामभाऊने केल्या पाहिजेत का? आणि तुम्ही विरोधासाठी विरोध करताय? हा या ठिकाणी अध्यक्षांनी मला फारच बोलण्याचा आग्रह केला, म्हणून मी मुद्दाम बोलायला उभा आहे. काय बघताय? नंतर बोलू काय? इतका बी काय रागवायची कारण नाही. 500 बाटल्या रक्त कशाला म्हणतात? नाही नाही तुम्ही रामभाऊची इतकी बाजू घेताय, इतकी बाजू घेताय, जणू एक रामभाऊच 500 बाटल्या रागात काढल्या का बोलतात. ह्यांची पोरं घरात कोंडून ठेवली आणि गोरगरिबांच्या पोरांचं रागात काढलं. माझ्या पोराला चक्कर आलते. बरे तुमच्या पोराला चक्कर आली. पर्यावरण संतुलित ग्राम योजना रामभाऊ सक्रियपणे त्यात राबवतात. झाडे लावा, झाडे जगवा, गावाला 100 वेळा समजून सांगतात, तरी तुमच्या डोक्यात फरक पडत नाही. हा सगळ्या गोष्टी रामभाऊनी केल्या पाहिजे त्या, आणि विरोधासाठी विरोध करता तुम्ही इथं. या ठिकाणी अध्यक्षांनी पुन्हा एकदा मला बोलण्याचा फारच आग्रह केला, म्हणून मी मुद्दाम बोलायला उभा आहे. तर मंडळी, मध्यंतरीच्या काळामध्ये योगायोगाने मी गावचा सरपंच असताना. तुम्ही नव्हता गावचा सरपंच, तुमची बायको होती. ती माझी बायको, मी तिचा नवरा आहे. तुम्ही ढवळाढवळ करायची काय कारण आहे? तुझा तू बघ, तुझी बायको नंतर कर तुझ्या बशी. योगायोगाने तर मंडळी, मध्यंतरीच्या काळामध्ये योगायोगाने मी गावचा सरपंच नसताना आणि माझी बायको गावची सरपंच असताना. असं बोला की चुकीचं कशाला बोलताय? त्या काळात मी अनेक विधायक उपक्रम राबवले. मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस झाला, पंतप्रधान साहेबांचा वाढदिवस झाला, मी पुढे होऊन झाडं लावली. अजितदादांच्या वाढदिवसाला मी पुढे होऊन झाडं लावली. या ठिकाणी आमच्या जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताईंच्या वाढदिवसाला पुढे होऊन झाडं लावली. कुणाचा जरी वाढदिवस असला, रामभाऊ पुढे होऊन झाडं लावतो. रामभाऊला एकच कळतं, झाडांना एकच कळतं. झाडांना द्यायचं कळतं, राजकारण करतो तो माणूस. म्हणून मी आव्हान करतो, प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत आणि हक्काने झाडावर प्रेम केलं पाहिजे. बघा, म्हणजे कुणाचा गावात वाढदिवस असला तरी आमचे रामभाऊ गावात झाडं लावणार. छान उपक्रम आहे. कुणाचा वाढदिवस असला त्याच्या पाठीमागचा हेतू सांगा. नाही, मला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला ज्या खड्ड्यात झाडं लावली, त्याच खड्ड्यात अजितदादाच्या वाढदिवसाला झाडं लावली का नाही? त्याच खड्ड्यात कविताताईंच्या वाढदिवसाला झाडं लावली का नाही? त्याला काय तुमचा बाप पाणी घालायचं? अंगावायचे कारण आहे, अंगावायचे कारण आहे. कापून टाकेल. त्याला काय बाप पाणी घालायचं का? म्हणजे तुमच्या पण दारात यांनी झाड लावलं होतं. किती झाड जगावलं? मंडळी, ह्या नालायक माणसाच्या सुद्धा दारामध्ये मी झाडं लावू. ह्याची बायको गावाला निघून गेली की ह्यानी त्या झाडाला बोकाडं बांधलं, बोकडाने पाला ठेवला नाही. कसं आम्ही सामाजिक काम करायचं सांगायला? हसताय तुम्ही माझ्यावर. बोकडाने पाला खाल्ला, अक्षरचं झाड जळून गेलं. नाही नाही, बोकडाने पाला नसता खाल्ला तर गणपती उठल्यावर काय माती खाल्ली असते का?
गणपती उठल्यावर तीच बोकाड कापलं तर 1 किलो मटण उधार अजून 600 रुपये आणून दिले नाहीत. ए राग येत असलं ना पैसे फेकायचे आणि मग बोलायचं. बरं आपल्या ऐपत नाही तर चिकन खायचं, कशाला मटणाची हौस पाहिजे होते. ती बोकाड काय तुझ्या बापाचं नव्हतं, गावाने मर्यादा सोडलेलं बोकाड होतं. त्याच्यावर मालकीगिरी दाखवू नको. मला गावाला रुपये हिशोब द्यायचा आहे. आरला का झाडावनं बोकडाकडे कुठे गेला तुम्ही? काय कारण आहे त्याचे? हे तू सांगा. मंडळी, रामभाऊचा झाडं लावण्याच्या पाठीमागं होय तो एकच आहे, प्रत्येकाने झाडावर हक्काने प्रेम केलं पाहिजे. बस प्रत्येकाने हक्काने प्रेम केलं पाहिजे. काय जीवनामध्ये झाडावर हक्काने प्रेम केलं पाहिजे. नाही मग माझी एक शंका आहे. काय? त्यांना बसवा दे. ए बसा. काय शंका आहे? प्रतिष्ठित माणूस स्वतः बसत असतो, कोणी बस म्हणायची गरज नाही. नाही तुम्ही मगाच्याने म्हणताय झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडावर हक्काने प्रेम करा. बरोबर आहे. माझी एक शंका आहे. काय? चुकून चुकून समजा मी काय खरं म्हणणार, चुकून हा झाडावर प्रेम करताना एखादं वर्ण खाली पडलं तर द्याचाल का भरून? माझी शंका आहे. द्याचाल का भरून? का खाली प्रेम कराय का मारतेच काय? झाडावर प्रेम करा. बरं एखाद्या झाडाची फांदी कुचकी असू शकते, झाड घासारटा असू शकतं, लोकांचं लेकरू इतक्या वर नेणं सुखाचं का? एक तर या भोरमधली पोरापुरी जसं सांगताल तशीच वागते ती. झाडावर तर झाडाच उद्या करत्याल. एखाद्याचा हातपाय बितपाय वाढला तुम्ही जाताल निघून, कोणी रुपयावर येणार नाही. काय ते खाली जाऊन दे रे पोरांनो. तुम्ही काय माकडे का झाडावर बसून प्रेम करायला? आता मला की झाडावर प्रेम करा. अहो झाडावर प्रेम करा म्हणजे झाड लावा, त्याला पाणी घाला, ते सावली खाली बसा, गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबवा. म्हणजे झाडाला जीव लावा असं म्हणा की. आम्ही काय म्हणलो? झाडावर प्रेम करा. वर ग्रामसभेत दुसऱ्याची माप काढा, 1 नंबर आहे. रामभाऊ मला सांगा, ह्याची बायको तुमची कोण बाची का? त्याचं काय इथं? प्रत्येक ग्रामसभेत बायकोचा विषय काढता येईल. हे माझ्या बायकोचा चुलत मामा आहे हो. हे चुलत मामा आहे का कंस मामा आहे? मामाशी कसं बोलावं कळतं का? बायकोचा मामा आहे काय माझा मामा आहे होय? कसं आहे मंडळी, मध्यंतरीच्या काळामध्ये हा होतकूर पोरगा होता, प्रामाणिक पोरगा होता, प्रत्येक सामाजिक कामात पुढे पुढे असायचा. म्हणून त्या काळात आमची चुलत भाची आम्ही ह्याला दिली. दिली 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 अरे केली. कशाला कसा ताणताय? केली मग दिली म्हणायचं काय कारण? आमची चुलत भाची ह्याला दिल्यानंतर थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं. थाटामाटात? थाटामाटामध्ये लग्न लावून नव्हतं थाटामाटात लागलं. पहिल्याच पंक्तीला भात संपला होता आणि हाणाहाणी जास्त लागणार. ए बाळा, अरे 500चं बजेट सांगून 5000 आलं, मी काय करणार? संबंध लागतात तेवढं. आता 3000 खुर्च्या टाकल्या, 5000 पब्लिक आल्या, मी काय करणार? उभं राहावं लागतं. काय करणार? बिना जेवतं जावं लागतं. पण झालं काय लागणार? थाटामाटामध्ये लग्न लावून दिल्यानंतर त्या लग्नामध्ये आम्ही आमच्या भाचीला कुत्र्याचं पिलू आंदण म्हणून दिलं. डॉबरमॅनचं पिलू. कुत्र्याचं पिलू? ती कुत्र्याचं पिलू सुद्धा सुभाषराव ह्याच्या दारूच्या वासाने राहिलं नाही. तिथं बाया माणूस आहे. का दारुड्या नवऱ्यापाशी बायकांनी नांदाव? आणि तुम्ही का म्हणाव माझी बायको माझ्या नजरेच्या धाकात असली पाहिजे आणि तुम्ही दारू पिऊन त्याला मारली पाहिजे? मी बघतो. म्हणजे मामांनी तुम्हाला प्रेमाने कुत्र्याचं पिलू आणून दिलं बाळासाहेब, ते सांभाळता आलं नाही. बायको काय सांभाळली असती? कुत्र्याचं पिलू सांभाळता येत नाही. आता कसं तोंड फिरवलं? नाही भाचीच्या लग्नात द्यायला मामाकडे दुसरं काही नव्हतं वे. हत्ती घोडा उंट असलं काय मिळलं ना वे. कुत्र्याच्या पिलांना देतात काय? कुत्र्याचं पिलू सुद्धा असं मामाकडे निघालं, दुसऱ्या दिवशी निघून गेलं. बरं गेलं ते गेलं, सुतुळीने बांधलं होतं, सुतुळी सुद्धा घेऊन गेलं. अहो अशी काय तुमची 10-12 लाख रुपयाची सुतळी होती? माझी रुपयाची असू दे, न्यायची काय कारण होती? चांगला भाचा जावाय मिळाला इकडे तुम्हाला. कोणाचा फोन वाचतोय रे? ग्रामसभेत साईडला जा. साईडला जाऊन बोलायला गावा. हॅलो, विकासाचा मुद्दा बाजूला नाही तर हॅलोन काय साईडला जा ना रामभाऊ. साईडला जाऊन बोला. VIP फोन आहे. तसली 300 रुपयाला डबडी मिळतात बाजारात आणि चौथीतले पोरं वापरतात ते. VIP फोन आहे. मी भोरमध्ये आहे. हा मी बोरमध्ये, मी पाकिस्तानात आहे. जिद्द फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे. आमच्या भगिनी कविताताई खोपडे यांच्या जिद्द फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे. प्रमुख अतिथी म्हणून आलेलो. हा कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आहेत, तालुक्यातील पदाधिकारी आहेत. मारण्याची गर्दी झाली म्हणा, बसायला जागा नाही. 2000 खुर्च्या टाकल्या, 3000 आल्या ते. आणि पोरं बारक्याले पोरं झोपायला लागले ते. नीटनीटके आपापलीच नीटनीटके हुडकून न्या, नाही तर ह्याचं त्याने त्याचं ह्याने होतं रातभर ठिकाणा.
आवाज दाबू नका. एक तर माणसाला नवसं करून होत नाही ती. ठेवली ही तर परत बी एक पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल. आपल्या भोर तालुक्यातील भोर शहरातील पदाधिकारी मान्यवर आलेले आहेत. सभा एकदम शांततेत चाललेली, गडबड गोंधळ काय सुद्धा नाही. रस्त्यावर लोक बघतात म्हणा वरनं वानबीन बघा नीट टर गेली एखादा. ओ एकदम शांततेत सभा चाललेली, शिस्तबद्ध कार्यक्रम चाललेला आहे. बाळासाहेब पण आलेत म्हणा. सभा एकदम शांततेत चालली, गडबड गोंधळ काही सुद्धा नाही. स्टेजच्या शेजारी कुत्र भुकतंय, त्याचा आवाज आहे. बर 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 ओके. उद्या येऊन भोरला गाठतो. भोर मध्ये नाही भेट झाली, पुण्यात भेटतो. पुण्यात नाही भेटला तर मुंबई गाठतो. आपल्या जिद्द फाउंडेशनचं जिद्दीनं चाललेलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ओके. कोणाचा फोन आहे? ओके 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 बर ओके ठेव. अरे उगाच बोलत नाही, कुणाला बी फोन येत नाही. इज्जत असावं लागते, प्रतिष्ठा असावं लागते, म्हणून मला फोन आला. आलाय कुणाचा? अजित दादांचा फोन आहे. पुढचा विषय का, मला एक जणांची जिरवा जायचंय. अजित दादांचा फोन ग्रामसभेत येऊ शकत नाही. आता कसा आलता? ह्यांना फोन येऊ शकत नाही का? मला विचारा की. तुम्हाला विचारतोय. ह्यांना फोन यायला 1.5 महिना झाला. ह्यांच्या फोन मध्ये सिम कार्ड आहे का? हसाय काय झालं? मग आता कसं बोलत होतं? बर मी म्हणतो टाकलं काय ते 5 रुपयाला रस्त्या विकाय बसते ती. टाकलं कार्ड. पण आपल्याला कळतंय का घरनं बायको शापालते का अजय दादा बोलते ती? कळतंय का? जर आता अजय दादाचा फोन असता ना, दादाने फोनवर पहिली माझी चौकशी केली असती. तुमची? काय बोललं का माझ्या बाबतीत? कोण तुमची चौकशी? माझी पहिली चौकशी केली. अरे तुझी चौकशी केली असती की. म्हणलं असतं चांगल्या कार्यक्रमात मध्ये बडबड करणारा मेलाय का जिवंत आहे, मला विचारला. असली मरण आपण सुभाषराव मला सोडा, काही घडू शकतो. अनमने पहिल्यांदा दादांनी माझी चौकशी केली असती, तुमची दारोड्यांची नाही नाही. इकडं बोला की इकडं कुठं उदावताय? हा, दादांनी तुमची चौकशी केली असती. परवा पुण्यात कार्यक्रमाला गेलो. स्टेजवर आलेला दादा कोणाबर बोललं? कोणाबर? तिकडे काय माझ्या डोळ्या घालायला असं वाटते वे. पुण्यात दादा स्टेजवर आल्या कोणाबर बोललं? कोणाबर? दादा पळत आलं परत स्टेजवर हा. आणि माझ्या कानात बोललं. ह्यांच्या तोंडात फुकलं पण आता अक्षरशः. होय, दादा पळत आलं ह्यांच्याशी बोललं. कसं आहे मंडळी, आपल्या गावच्या आपल्या परिसराच्या अडचणी घेऊन पुण्यात दादांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. ह्याला नको म्हणलं तरी हे सुद्धा आमच्या मागणं पुढे ट्रकने आलं. दादाच मला म्हणलं शक्यतो ट्रकने प्रवास करायचा. इष्टी कुठं उलटे पालते होते. मागं बघितलं सावित्री नदीच्या पुलावून 2 इष्ट्या वाहून गेल्या. तेव्हापासून दादा म्हणलं ट्रक मध्ये जा. तिथं स्टेजवर काय घडलं ती सांगा की. ती सगळी मान्यवर स्टेजवर बसलेले. आम्ही पुढे चाललो होतो, आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलं. दादांनी ओळखला आपल्या परिसरातला माणूस आहे, दारू पिऊन स्टेजवर आलाय. दादा पाय उचलूनच पुढे आलो आणि म्हणलं खाली हो गावचे आबरू घालू नकस. एवढंच बोललं, काय जगाशी जास्त बोललं. अरे नको झालं मला. असं वाटलं कुठं पळून कुठं नाही. असली नालायक लोक आहेत, त्याच्यामुळे माझं डोकं टाकतात. नाही तर तुम्हाला तर माहिती खानदाना जायचं. हो माहिती आहे. बसा. तुम्हाला मोकळा हसाय काय? म्हणजे दादा तुम्हाला स्टेजवरनं खाली उत्तर म्हणलेलं सांगता पळत आलं दादा माझ्याशी बोललं. स्टेजवरनं खाली उत्तर म्हणलेलं नालायक. आणि ग्रामसभेत सांगतय दादा पळत आलं माझ्याशी बोललं, खाली उत्तर म्हणलेलं. नाही तेवढं तर तुमच्या बरोबर बोललं का? काय राव, कोणाचा फोन कोणाला आला त्याच्यावर भांडणं करत बसलाय. त्याच्यावर भांडणं करत बसलाय. भांडण तंटा करत बसू नका. वेळ वाया घालवू नका, पैसा वाया घालवू नका. हे माणूस घाण करतो सगळा. मुलींनी शाळा शिकलं पाहिजे का नाही? प्रत्येक मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे. खूप मोठा मला पण बोलू द्या की आबा, प्रत्येक मुलीनं आई वडिलांचं नाव खूप मोठं केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्यांना खपत नाही. डोकं पिसाळलं की ती पुढे सुटी देत नाही. शिकलं पाहिजे का नाही? शिकलंच पाहिजे. माझ्या पोराचं नाव नाही घ्यायचं. कुठं हा ना लाज वाटते का? पोराने मेसेज पाठवला आय लव्ह म्हणून त्याच्या अंगावर जातो सोय रे. नाव नाही घ्यायचं माझ्या पोराचं मुद्दाम. पोराला सांग ना आय लव्ह मेसेज पाठवला अंगावर जातो सोय. रामभाऊ खुशाल खाली बसलाय, इथं पोरींचा विषय आलाय मध्ये. या ठिकाणी अध्यक्षांनी मला पुन्हा एकदा फारच बोलण्याचा आग्रह केला, म्हणून मी मुद्दाम बोलायला उभा. ओळख होतोय अध्यक्ष, ओळख होतो बोला म्हणून. अध्यक्ष महोदय, काल तुम्ही गावामध्ये नसताना, मी गावामध्ये असताना ही पार्टी माझ्याकडे आली. निबार भांडण झाले ह्या दोन्ही पार्टी. ह्या आबांच्या पुरीला ह्या आमिरच्या पोरांनी आय लव्ह यू असा मेसेज पाठव. अरे आबा पोरगी कितवीला आहे? 11वीला आहे. पोरगी 11वीला. आमिर पोरग 12वीला आहे. ह्याचं पोरग
अभ्यासात कमी मोबाईल मध्ये जास्त आणि गाडीवर फास्ट असत. रामभाऊ हुशार आहे पोरग. कळते की हुशार की आय लव्ह यू लिहितोय त्याला हुशार की म्हणतो होय. चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नको नाही तर मग पुढं काय झालं? पुढं पुढं आबाच्या पुरीला आय लव्ह यू मेसेज पाठवल्यावर ही पार्टी माझ्याकडे आली म्हणली रामभाऊ पुरीनं शिकाव का नाही काय न्याय राहिला का नाही गावात. मी बघितलं अर 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 म्हणलं आबा 5-25 जण गोळा करा आणि ह्या पार्टीला निबार तोडवा. रातच्या 12 वाजता ह्या पार्टीची थोबाडं फुटली होती. याला म्हणायचं न्यायदान नाही तर तुम्ही असता तर मला असता बसू मिटवू सकाळ बघू. आपल्याकडे तसं नसतं. या गाव दोन टुकड. पुढं काय झालं मग? परत ही पार्टी माझ्याकडे आली म्हणजे रामभाऊ निकाल एकतर्फी दिलाय. आबाच्या बी पुरीनं परीक्षेच्या अगोदर आय लव्ह यू असं चॅटिंग केलं. लगा 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 म्हणलं न्याय चुकला. टाळी या खाताने वाजत नाही म्हणलं. म्हणलं आमिर आय एम सॉरी. ह्याला 5-25 जण गोळा करायला लावली. ही बी पार्टी आबाच्या पाठच घरी गेली. आबाची बी तोंड फुटली. त्याला म्हणायचं न्यायदान आपल्याला खपत नाही म्हणून मी सगळी पदं भूषवतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत. असली गावातली पुढारी असतात बघा. तुम्ही 5-25 जणांचा त्यांची डुकी फोडा. ती निघून गेल्या त्या पार्टीला तसंच सांगा. तुम्ही जाऊन 5-25 जणांनी त्यांची डुकी फोडा आणि पोलीस गाडी गावात आली की तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा. हे असली गावातली पुढारी असते ती. आणि तुझ्या पण पोराला लाज वाटत नाही रे. दुसऱ्याच्या पुरीला मेसेज पाठवतोय आईला म्हणून. हा? लाज वाटायला पाहिजे. अरे डायरेक्ट उचलून न्यायची होती. बघितलं असं उजाडलं काय ती. हो शाने दुसऱ्याच्या मुलीबद्दल बोलताना प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या पण बघ घरामध्ये आया वहिनी द्या. म्हणूनच सांगतो मग ही वेळ उचलून यायला पाहिजे होती. नाही नाही कशाला एवढी मस्ती पाहिजे मग. एवढी आई बापाला कशाला मस्ती पाहिजे. आपलं पोरगा 10वीला आणि 12वीला नाही गेलं तर 25-25 हजार रुपयाचं अँड्रॉइडचं मोबाईल घेऊन द्यायला पालकांना कशाला मस्ती पाहिजे का. आज कुठलं पालक बघतात आपला पोरगा गुगलवरनं काय सर्च करतोय काय अपलोड करतोय काय डाउनलोड करतोय बघितलंय कुठल्या पालकाने. हा ह्याची कपडे काढ ह्याला घाल ह्याचं मुंडकं उचल त्याला बसव. ह्यामुळं महापुरुषांची विटंबना होती जातीय तेढ निर्माण होती आणि मग ह्याच्यामुळं माझं डोकं तापतं आणि मग मी दारू पितो. मंडळी मी बाळासाहेबांच्या मताशी सहमत आहे. आपला पोरगा 10वीत 12वीत नाही गेलो तर आपण त्याच्या हातामध्ये 6.25 लाख रुपयाचे महागडे मोबाईल देतोय. कुठला पालक जबाबदारीने बघतोय तो मुलगा नेटवरून काय सर्च करतोय काय डाउनलोड करतोय काय अपलोड करतोय कधीच बघितलं जात नाही. हल्ली AI ची सिस्टीम आली. सुरक्षित आहे का ते? खुशाल आपण त्याच्यावरून काय बी बनवतो. जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करतोय. मागे एकदा आठवतोय तुम्हाला दिल्लीत एक प्रकरण घडलं. वाघाच्या तावडीत त्या मुलाचा बळी गेला. गड्यासारखं गडी क्लिप काढण्यात दंग होते. कुणी वाचवायचा प्रयत्न केला नाही. 5 मिनिटांमध्ये क्लिप दिल्लीत आपल्या भोरमध्ये पोहोचली. गाड्यासारखं गडी क्लिप काढण्यात दंग होते. कुणी वाचवलं नाही. गाड्यासारखं गडी बनलो. वाघाच्या पिंजऱ्यात पोरगा पडल्यावर नुसती फोटो काढत होते क्लिप काढत होती. हा लाज वाटली पाहिजे तुम्हाला पुरुष म्हणून घेताना. पुरी काय करतात ऐकायचं का. पुरी नगर जिल्ह्यातलं उदाहरण आहे. 8वीतली 9वीतली सख्या बहिणी दोघी सरपण गोळा करायला गेल्या. सरपण गोळा करायला गेल्या 9वीतल्या बहिणी बिबट्याने झडप मारली वडून चालवली. मदतीला कोणी नसताना 9वीतल्या बहिणीने 8वीतल्या बहिणीला सोडवली. अशा वाघिणी सारख्या पुरी जन्माला आल्या त्या. लांब कशाला ए कार्ट्यानं लांब कशाला. हे तर 4 पुरी पाहिलं नाही 4. ह्या पुरी पुरीने नाव कमावलं आई बापाचं देशाचं. पोरागत पुरी दिसतात पोरागत. एका चापटीतच मुतल एखाद्या हातलं पोरग तिने मारली तरी. त्यांनी कुठे खोड काढली. अशा वाघिणी सारख्या पुरी द्या. त्यांनी कुठे खोड काढली त्यांना मारायला. खोड काढल्यावर म्हणतोय खोडी काढल्यावर हे पोरी काय हात साधा लागलोय. रापकीची खोपड्याची पोरगी काय बघा कशी दिसती आजत. आणि हे तर काय साधे पैलवान आहेत. वेप लिटर होता लेप लिटर. मी काय म्हणतोय मोबाईल वापरा फक्त त्या मोबाईलचा अतिरेक टाळा. हा मोबाईल फॅड झाले जबरदस्त ताण येतोय. रामभाऊ बाळासाहेब आपल्या काळात मोबाईल होता का तर शिकलो ना आपण. आमच्या काळात काय मोबाईल होतोय. मग आमच्या काळात चिट्या चालायच्या. जुना काळ तो बघा ह्यांचा मूर्खपणा. मी सांगतोय आपल्या काळात मोबाईल होता नाही चिट्ट्या चालायच्या. अहो चिट्या चालायच्या म्हणजे भोरचं लय पोरग शाळा शिकलं पुण्याला चाललं शाळेला तर आई म्हणायची बाळा गेले 2 वळीची चिठ्ठी पाठव बर का. पत्र म्हणायचं त्याला पत्र. मग चिठ्ठी म्हणजे दुसरं काहीच नाही.
तुम्ही सुद्धा 12वीत असताना पुरीला चिठ्ठी दिली तर पुरीच्या बापानी नाक फुटस्तोवर मारलं होतं. आता झाला तंटामुक्तीचा अध्यक्ष, आता लागला नाकाने वांगी सोलाय. मला बोलायला ना सगळ्याचं दप्तर माझ्या खिशात आहे, थडा थडाच वाचून दाखवेन. चिठ्ठी तुम्ही दिला पळून गेला आणि पोरीच्या बापाने मलाच धोपटलं. मग माझं तसलं जास्त मार बसली. शहाणपणाच्या गोष्टी सांगतोय. झपाटा मध्ये आधी माझ्या विरोधात बोलला तर पिलंय त्याच्या कशाला मग ना मी सुदित आहे. पिलंय ती उगाच बिनकामाचे माझे काहीतरी मापा काढत असतो. राहू दे. हा त्याच्या दबाव सुभाषराव मी का टाकतो, बाकीची माझ्यावर करणार नाही म्हणून पेताड्याला चिबावला बाकीचे का बसतात. मी टाकतो हा. दबाव. तुम्ही कोणाशी बोलताय कळतं का? कृषीनिष्ठ पुरस्कार भेटलाय रामभाऊला आणि तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय मागाच्यापासून. माझ्या विरोधात एक जरी शब्द बोला ना मी झपाट्यात पाडेन. सुभाषराव मला तर काही घडू शकतं. बाळासाहेब त्यांनी एका भाषेत सांगितलं झपाट्यात पाडणे म्हणून शांतच बसा तुम्ही. आम्ही कुठं काय बोललो? हा ठीक आहे. पण माझी एक शंका आहे. आज झपाट्यात पाडीन म्हणल्या ती. मी त्यांना काय बोललीच ना. शंका इतर काय अर्थ? मला आधी तुम्ही सांगा, ही गावची ग्रामसभा आहे. हो गावची ग्राम आणि गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो. वाचतोय की कविता आहे. तुम्हाला विचारतो महेश दादा, गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो? असतो ना. मग झपाट्यात पाडायचे काय कारण आहे हे जे मला मी फक्त झपाट्यात पाडीन म्हणलंय. मी अजून तुला हात पण लावला नाही. मी जर मारायला लागलो ना मी तमस्तवर मारीन. सुभाषराव मला सोडा, काही घडू शकतं. पिलंय कशाला नादी लागता. ग्रामसभेत दुसऱ्याची माप काढताय, बायकोला मारहाण करतोय. हा वंशाला देवा पाहिजे म्हणून लाज वाटते का? दारोडेंनी वंशाला देवा म्हणताना वंशाला देवा पाहिजे. कुणाचा वंश चालवतोय? ही गावची ग्रामसभा आहे आणि ह्याच्यात फक्त सार्वजनिक विषयावर बोलायचं. जर कोणी एखादा वैयक्तिक पातळी घुसला, एवढी रामपुरी घरात माझ्या जाईल तेवढी घालीन. या ठिकाणी काय काहींनी इनडायरेक्ट धमकी दिली, पण मी तुला डायरेक्ट धमकी देतो. रामपुरी वापरणं हे कायद्याने गुन्हा आहे. पोलीस अधिकारी पुढे मी त्यांना काय बोललोच नाही. नाही तर तुझ्या दारात रामपुरी उभी करीन, त्याच्यावर तुला ढकलून आणि बसवेन. आपला रागले बायकोला मारहाण करतोय, वंशाला देवा बायकोला पाहिजे. मारहाण करतोय, म्हणतोय मला वंशाला देवा पाहिजे. ह्याचा प्रपंच सुरू झाल्यानंतर सुभाषराव पहिल्या खेपेला ह्याला पुरगी झाली. बायकोला मला रिझल्ट पाहिजे, मला वंशाला देवा पाहिजे. बायकोला मारहाण केली, बायको माहेरात गेली. आम्ही सगळी सुभाषराव आम्ही गेलो आणि कसं तरी मिटावलं. ह्याच्या बायकोला घेऊन आलो. बायकोला घेऊन आल्यानंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा ह्याला मुलगीच झाली. मग मात्र बायकोला जास्त मारहाण केली. आता बायको माहेरात गेली आणि येत नाही. वंशाला देवा पाहिजे. कुणाचा तू वंश चालवतोय? कळू दे अख्ख्या बोरला. सांग तुझ्या बापाचं नाव. त्याचं काय? अरे कळू दे ना, आपण कुणाचे वंशज आहे आणि कुणाचा तू वंश चालवतोय. कळू दे बोरला. सांग तुझ्या बापाचं नाव. पोपटराव. पोपटरावच्या बापाचं नाव. तात्यासाहेब. तात्यासाहेबच्या बापाचं नाव. तुकाराम. तुकारामच्या बापाचं नाव. तिच्या बापा जाऊन विचारा. एवढी नावं पट असतात काय? ह्याचं सांग त्याचं सांग त्या रात्रीचं घालाव चालते आमची. म्हणजे बघा मंडळी, ठराविक पिढ्यानंतर आपल्याला पिढीच आठवत नाही. आम्ही कोणाचे वंशज हेच आपल्याला कळत नाही. मग मुलगा मुलगी भेदभाव कशासाठी कशासाठी रशान्या? ह्याच्यामुळे डोकं माझं तापतं. बसा. मंडळी, मुलींना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. मुली सुद्धा आई वडिलांचं खूप मोठं नाव करत असतात. दुसरी गोष्ट, आजच्या कार्यक्रमाद्वारे एक आव्हान करेन की मुलगा मुलगी भेदभाव करू नका. मुलगी जरी झाली तरी प्रत्येकाने पेढेच वाटा. मुलींना चांगलं शिक्षण द्या. हो, गर्भलिंग चाचणी करू नका. हो, कारण हे आपल्या सुशिक्षित लोकांच्या मध्ये जास्त प्रमाण आहे. आणि गर्भलिंग चाचणी केल्यानंतर गर्भातलं सुद्धा बाळ काय म्हणत असेल? 9 महिने 9 दिवसाने ग झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला
तुझी कुजबुज ऐकू येई माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई अविचाराने तू माझा नको करू घात ग जन्मभर मी तुला ठेवीन सुखात ग तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय मुलगा आणि मुलगी भेदभाव कधीच करू नका कारण आज मुलांच्या प्रमाणात मुली कुठंच कमी नाहीत कुठंच रिओ ऑलिम्पिक झालं मग रिओ ऑलिम्पिकला भारतातर्फे 117 खेळाडू गेले 117 त्यापैकी एकाही पुरुषाला पदक जिंकता आलं नाही आपल्या भारताची लाज कोणी राखली मुलींनी भारताची लाज राखली मुलींनी त्यामुळे मुलगा मुलगी भेदभाव कधीच करू नका नाही तर देव सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही अहो गर्भलिंग चाचणी आपण सगळेजण सुशिक्षित लोकच करतोय गर्भातलं सुद्धा बाळ काय म्हणत असेल आमचे शाहीर सांगतायत विनंती मी करते तुम्हा हो मम्मी ओ डॅडी नका ठार मार मला जन्माच्या आधी नका ठार मार मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी अचानक भयानक स्वप्न मला पडलं सांगू नका रीत माझ काळीज धडधडलं माझ काळीज धडधडलं घाबरून गेले मी उदरामधी नका ठार मार मला जन्माच्या आधी नका ठार मार मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी सांगना हो डॅडी मी गुन्हा काय केला आईच्या दुधाचा पाना कडू कसा झाला हवी गे दादाला छोटीशी दीदी नका ठार मारू मला जन्माच्या आधी 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 विनंती मी करते तुम्हा हो मम्मी ओ डॅडी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी
नका ठार मारू मला जन्माच्या आधी, मला जन्माच्या आधी. म्हणून मंडळी, मुलगा मुलगी भेदभाव कुणी करू नका, मुलींना चांगलं शिक्षण द्या. तसं सुद्धा आई वडिलांचं खूप मोठं नाव करत असतात. तर आजच्या आपल्या ग्रामसभेमध्ये सगळ्याच विषयावरती चर्चा केलेली. हे सगळे विषय आपल्या जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आपल्या कविताताई खोपडे ह्या सुद्धा राबवतात की मुलगा मुलगी भेदभाव करू नका, मुलांना चांगलं शिक्षण द्या. वृक्ष लागवड असेल किंवा रक्तदान शिबिर किंवा इतर सगळ्या ज्या काही योजना त्या आपल्या बोरनगरीमध्ये राबवायचा प्रयत्न करत असतात. आजच्या ग्रामसभेद्वारे किंवा या कार्यक्रमाद्वारे जर तुम्हाला हसवता आमच्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर आपलीच भावंड म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, माफ कराल. आणि आजच्या आपल्या ग्रामसभेचा समारोप आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जायचं नाही कुणी, मोजून 5 मिनिटं. या ठिकाणी पुन्हा एकदा अध्यक्षांनी मला फारच बोलण्याचा आग्रह केला, मी मुद्दाम बोलायला उभा आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून भांडण ताटा कुणी करू नका, भेदभाव करू नका, मुलगा मुलगी भेदभाव करू नका. नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. अशी म्हणणारी गावागावात माणसं निर्माण झालेली आहेत. पण बाबांनो, असणाऱ्या जमिनी टिकवा, त्या पिकवा, विकू नका. वाईट गोष्टींवर ज्यावेळेस आपण मात करू त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपण स्वाभिमानाने म्हणू शकू. बसून राहा 5 मिनिटं. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. जय वंदे मातरम. आवाज दो. हवे के. राष्ट्रीय एकात्मतेचा विजय असो. जिद्द फाउंडेशनचा विजय असो. धन्यवाद. 2च मिनिटं. कविताताई पुढे या. आमच्या भगिनी कविताताई खोपडे यांनी आपल्या जिद्द फाउंडेशनच्या माध्यमातून भोर तालुक्यामध्ये, भोर शहरामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. अगदी दीनदलितांना मदत करण्यापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यापर्यंत काम केलेलं आहे. या आमच्या भगिनींनी आम्हाला आवाहन केलं की यावं लागतंय. आम्ही म्हणलं येणारच, कारण जिथं चांगला विषय असतो तिथं गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती ही टीम हजर असतेच. सर्व माझ्या माता भगिनींना विनंती, माझ्या भावंडांना विनंती, आपल्या कविताताईंसाठी, आपल्या जिद्द फाउंडेशनसाठी हात वर, सगळ्यांनी हात वर करा आणि जोरदार टाळ्या वाजवा आपल्या बहिणीसाठी. क्या बात आहे. समाजकारणात जशी माणसं लागतात तशी राजकारणामध्ये सुद्धा माणसं चांगली पाहिजेत. आपल्या भोर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं विजन आमच्या ताईंकडे. भविष्यातील पुढच्या वाटचालीसाठी ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद 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 धन्यवाद. चला 2 मिनिट आभार होतोय. ताई साहेब बोला. भाऊ आभार मानतच आहे सर्वांचे, पण मी खरं तर जरा ॲक्च्युली आपल्या कार्यक्रमामध्ये शिलाई मशीन पण वाटपाचं एक प्रायोगिक तत्वावर ठेवणार होते.